हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 15. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. भाषांतर. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजेस. तर प्रेक्षक हो, आपण मागील श्लोकामध्ये भगवंतांच्या दिव्य स्वभावाबद्दल चर्चा केली की ते या भौतिक जगाशी संबंधित नाहीत, ते आपल्यासारखे नाहीत, कोणत्याही कर्माचा त्यांच्यावर प्रभावही पडत नाही, तर ते विशेष आहेत. परंतु या संसारामध्ये मनुष्य मात्र 2 प्रकारचे आहेत, एक बद्ध जीव आणि दुसरा शुद्ध जीव. जे बद्ध असतात, थोडक्यात ते आजारी असतात, भौतिकतेमध्ये अडकलेले असतात, त्यांचे मनही विषयांनी पूर्णपणे भरलेले असते. गाडी, बंगला, नोकरी, व्यवसाय, नोकर चाकर, ऐशोआराम यांच्याच मागे तेही धावत असते. तसेच बद्ध लोकांचे मन इतके दूषितही असते की त्यांच्याबद्दल एखाद्याने वाईट विचार केलाही नाही तरीही ते मात्र असाच विचार करतात की समोरचा त्यांच्याबद्दल वाईटच विचार करीत आहे. कोणी त्यांचा द्वेषही करीत नसले तरी ते मात्र इतरांचा द्वेष करतातच. त्यांचं प्रत्येक कार्य स्वार्थानं भरलेलं असतं. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला परीक्षेमध्ये 95% मार्क्स मिळाले आणि त्याच्या मित्राला 98% मार्क्स मिळाले, तर तो 95% मध्ये खुश होण्याऐवजी 98% मिळालेल्या त्याच्या मित्राचा द्वेष करतो, त्याच्याशी स्पर्धा करतो. बद्ध लोकांची मैत्री ही स्वार्थापुरतीच असते. परंतु जे शुद्ध असतात ते भौतिकतेपासून मुक्त असतात, श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्मांचे पालन करण्यामध्ये मग्न असतात. अशा प्रकारे कृष्ण भावना ही या बद्ध आणि शुद्ध अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते. म्हणून ज्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे, ते भक्तिपूर्ण सेवेच्या नियामक तत्वांचे पालन करून, म्हणजे भक्तांचा संग घेणे, भगवद्गीता भागवताचे पठण करणे, कृष्णप्रसाद ग्रहण करणे, नाम जप करणे इत्यादी तत्वांचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्धीकरण होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात. आणि ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झालेले आहे, ते त्याच कृष्ण भावनेमध्ये कर्म करून इतरांसमोर आदर्श ठेवू शकतात, जेणेकरून तेही स्वतःचे हित साधू शकतील. म्हणून शुद्ध झाल्यानंतरही आपण भक्ती करीत राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपण ऑफिसमध्ये जातो, काही कारणाने आपली तब्येत खराब झाली तर आपण 2 दिवस आराम करतो म्हणजे आपण ठीक होण्यासाठी प्रयत्न करतो. ठीक झाल्यानंतर आपण पुन्हा ऑफिसमध्ये जातो आणि पुन्हा आपले काम करतो. त्याचप्रमाणे कृष्ण भक्ती आपल्याला बद्धावस्थेमध्ये शुद्ध करते आणि शुद्धावस्थेमध्ये आपण भगवंतांची भक्तीच करीत राहतो. त्या दोन्हीमध्ये आपला फायदाच आहे. वैकुंठामध्येही सगळेच भगवंतांचे शुद्ध विशुद्ध भक्त आहेत, परंतु म्हणून काही ते शांत बसून राहत नाहीत, तर ते अखंडपणे भगवंतांची सेवा करत राहतात. यशोदामाई नात्याने तर भगवंतांच्या नित्य आई आहेत, त्यांच्यासाठी तर बद्धावस्था अजिबातच नाही, तरीही त्याही श्रीकृष्णांसाठी दही घसळतात, लोणी काढतात, श्रीकृष्णांसाठी नवनवीन पदार्थ बनवितात, लाडू बनवितात, श्रीकृष्णांचा छान शृंगार करतात, नवनवीन कपडे शिवतात. हे सगळं ते का करतात? कारण त्याही शुद्ध अवस्थेत जरी असल्या तरीही शुद्ध अवस्था म्हणजेच भगवंतांची सेवा करणं होय. परंतु असेही काही मूर्ख लोक असतात की जे कृष्ण भावनेशिवायच त्यांच्या कर्तव्यांपासून निवृत्त होण्याची इच्छा करतात. म्हणतात की आम्हीही हिमालयामध्ये जाऊ आणि साधू बनू आणि आपल्या कर्तव्यांपासून पळू. परंतु हे जाणणं खूप आवश्यक आहे की ते समजूतदारपणानं हा निर्णय घेत नसतात आणि घर सोडून तर ते आणखी दुःखी होतात. त्यामुळे आपण बद्ध किंवा शुद्ध ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत, त्या परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सुरुवातीला मनाला शरीराला थोडा त्रास होईल, परंतु जर एखाद्याला कावीळ झाली असेल तर त्याला खडी साखरसुद्धा कडूच लागते. परंतु त्याच्या कावीळवर हेच औषध असते की त्याला सतत खडी साखर खायला देणं, आणि त्यानं त्याची कावीळही नाहीशी होते. त्याचप्रमाणे ज्ञान नसल्यामुळे इतरांबरोबर मतभेद होत असतील, सुरुवातीला हरिनाम व्यवस्थित होत नसेल, भगवद्गीता भागवत वाचन व्यवस्थित होत नसेल,
परंतु तरीही तेच करत राहिल्याने हळूहळू त्याकडे आपण आकर्षित होतो आणि आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो, आपले जीवन परिवर्तित होते. तेव्हा मग जर कोणी आपल्याबद्दल चुकीचा विचार केला किंवा आपल्याबरोबर काही चुकीचे वर्तन केले तरीही आपण त्याच्या कल्याणाचाच विचार करतो. हे दैवी गुण आपल्यामध्ये आणले पाहिजेत आणि मग आता जे सतत दुःखी असतात ते सतत सुखी राहतील. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनालाही हेच सांगितलं की कृष्ण भावना भावित होऊन म्हणजे त्यांचे स्मरण करून युद्ध कर. प्रेक्षक हो, कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा एकमेकांवर बाण सोडले जात होते ना, तेव्हा जर थोडंसं जरी लक्ष विचलित झालं असतं तरी बाण लागू शकला असता, हो की नाही? अशाही परिस्थितीमध्ये भगवंत अर्जुनाला त्यांचे स्मरण करून युद्ध करण्यास सांगतात. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही संघर्ष चालूच आहेत. जरी यामध्ये बाण एकमेकावर सोडले जात नाही तरीही आपल्या आतमध्ये षड विकार आहेत आणि त्यामुळे बाहेरही संघर्ष चालूच आहेत. या सर्वांना नियंत्रित करण्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्यालाही कृष्ण भावना जागृत करणं गरजेचं आहे. परंतु येथे अर्जुन नेमकं तेच करीत नाही. तो युद्ध करण्याच्या त्याच्या कर्तव्यांपासून निवृत्त होऊ इच्छित आहे. परंतु भगवंतांना ते मान्यच नाही, कारण धर्माची स्थापना करण्यासाठी युद्ध करणं हे त्याचं कर्तव्यही आहे आणि भगवंतांची सेवाही. प्रेक्षक हो, आता प्रश्न हा आहे की आपण नेमकं काय केलं पाहिजे. तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये कृष्ण भक्ती सोडता कामा नये. कधीही भगवंतांच्या सेवेपासून पळून जाता कामा नये. त्यासाठी मनाला मंत्रामध्ये लावलं पाहिजे. हरे कृष्ण महामंत्राच्या जपामध्ये लावलं पाहिजे. या मंत्राच्या रोज कमीत कमी 16 माळा जप करायला हवा. त्याचप्रमाणे प्रामाणिक गुरूंकडून श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भागवतावर श्रवण केलं पाहिजे. स्वतःही ते वाचन केलं पाहिजे. यामुळे ज्याच्या मनामध्ये भगवंतांबद्दल श्रद्धा नाही त्याच्या मनामध्ये श्रद्धा विकसित होते आणि ज्याच्या मनामध्ये आधीपासूनच श्रद्धा आहे ते आणखी भक्तीमध्ये पुढे प्रगती करतात. आता आपण भगवंतांचे अंश आहोत, आपण भगवंतांचे सेवक आहोत हे जाणल्यानंतर आपलं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे. तर आपण हे ज्ञान आपल्या आयुष्यामध्ये आचरणं गरजेचं आहे. आपण फक्त जाणून उपयोग नाही किंवा कोणत्याही प्रकारचं ज्ञान केवळ घेणं पुरेसं नाही, तर ते आचरणात आणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तोच त्या ज्ञानाचा योग्य उपयोग असतो ना. उदाहरणार्थ, जर एखाद्यानं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर एखादी पानटपरी खोलली तर याचा अर्थ त्यानं घेतलेल्या त्या ज्ञानाला विज्ञानात परावर्तित केलंच नाही, त्याच्या ज्ञानाचा योग्य उपयोग केलाच नाही. त्याचप्रमाणे भगवद्गीता हे विज्ञान आहे, ते केवळ ज्ञान नाही. म्हणजे जेव्हा आपण घेतलेलं ज्ञान आपल्या जीवनामध्ये आचरतो तेव्हा ते ज्ञान विज्ञान बनतं. आता आपण हे जाणलं की आपण भगवंतांचे अंश आहोत, त्यांच्याशी संबंधित आहोत आणि म्हणून आपण भगवंतांसाठी कर्म केलं पाहिजे. त्यांना आपल्या जीवनाचं केंद्र बनवलं पाहिजे. प्रत्येक कार्य त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलं पाहिजे. कारण जेव्हा आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करण्यास तयार होतो तेव्हा स्वाभाविकपणेच आपण हृदयातून प्रसन्न होतो. त्यासाठी आपल्याला वेगळे प्रयास करण्याची गरजच नसते. परंतु प्रेक्षक हो, काहीही प्रयास न करता जर कोणी स्वतःच्या कृष्ण भावनायुक्त कर्मांपासून स्वतःच निवृत्त होऊन केवळ कृष्ण भावनेचा देखावा करीत असेल, भक्तांचा संग घेत नसेल, एकटाच राहत असेल तर मात्र हे चुकीचं आहे. कारण कलियुगामध्ये संघटनेमध्ये शक्ती आहे, एकटं राहण्यामध्ये नाही. आपण जर एकटेच भगवंतांची भक्ती करण्याचा प्रयत्न करू तर आपल्यावर माया झडप घालते. म्हणून आपण भक्तांचा संग घेतलाच पाहिजे. उदाहरणार्थ, जर एखादं छोटंसं रोप असेल तर त्याला आपण कुंपण घालतो. त्यामुळे त्या रोपाचं शेळ्या मेंढ्यांपासून संरक्षण होतं. पण जर कुंपण नसेल तर शेळ्या मेंढ्या त्या रोपाला लगेच खाऊन टाकतात, बरोबर? त्याचप्रमाणे जर आपण भक्तांचा संग सोडला तर माया आपल्याला केव्हाही पकडू शकते. म्हणून आपण भक्तांच्या संघात मार्गदर्शन घेऊन श्रीकृष्णांप्रित्यर्थ कर्म करीत राहणं महत्त्वपूर्ण आहे. त्याने आपल्या मनामध्ये इतरांबद्दल द्वेष येत नाही. मग ज्याच्या मनामध्ये द्वेष नसतो तर केवळ श्रीकृष्णांबद्दलच विचार चालू असतात, श्रीकृष्णांचेच स्मरण होत असते. ज्यांचे मन श्रीकृष्णांमध्ये 24ही तास स्थिर झालेले असते ते कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये दुःखाचा अनुभव घेत नाहीत, तर ते मनामध्ये श्रीकृष्णांच्या आणि त्यांच्या सेवेच्या आनंदामध्ये डुबक्या मारत असतात. म्हणून भगवंत सांगतात की अर्जुना,
तूच पहिला आहेस असं नाही, तर पूर्वी खूप साऱ्या महान भक्तांनीही, जसे की सूर्यदेव, विवस्वान, इक्ष्वाकू, मनु या मुक्तात्म्यांनीही असेच कृष्ण भावना भावित होऊन कर्तव्य करून मुक्ती मिळवलेली आहे. आणि तूही त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केलेस तर तुलाही त्यांच्याप्रमाणे मुक्ती प्राप्त होईल. अशा प्रकारे भगवंतांशी संबंध स्थापित करण्यामध्ये आपलाच लाभ आहे आणि त्यामुळेही भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात. म्हणून आपण आपल्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे. आपल्या वर्ण आणि आश्रमांचं पालन करीत भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जीवन जगलं पाहिजे. खरं तर आपण आपल्यासाठी खूप जन्म जगलो, परंतु त्याने काही विशेष लाभ प्राप्त झाला नाही. मग केवळ हे एक जीवन जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं तर आपण खरंच आतून प्रसन्न होऊ, हृदयापासून प्रसन्न होऊ. परमेश्वरांना आपल्या आयुष्याचे केंद्र बनवल्याने आपलं अशुद्ध हृदय शुद्ध होतं आणि मग शुद्ध हृदयामध्ये नेहमी भगवंतच निवास करतात. तेच भगवंत धर्म बनवतात. आपण धर्माचे पालन करतो. भगवंतांच्या मुखातून जे काही निघते ते धर्म आहे. आपल्याला स्वतः धर्म बनवण्याची गरज नाही. आपण केवळ त्यांच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्रजा राजाच्या नियमाचे पालन करते त्याप्रमाणे राजा ब्राह्मणांबरोबर चर्चा करून नियम बनवतो. ब्राह्मण शास्त्रांमधून वाचन करून संदर्भ सांगतात आणि शास्त्र भगवंतांनीच दिलेले आहेत. असे राज्य जर आज जगामध्ये आलं तर रामराज्य स्थापित होईल, नाही तर नाही. कारण रामाच्या वचनांप्रमाणे राज्य स्थापित झाले तरच त्याला रामराज्य म्हणायचे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये दिलेले उपदेश ऐकून, वाचून, समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये आचरले पाहिजेत आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांची भक्ती करून क्रमाक्रमाने शुद्ध होऊयात आणि कृष्ण भावनेमध्ये कर्म करून जगासमोर आदर्श स्थापूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.